अध्याय 15 लूका अध्याय 15 उसका 11 से 32। त्याचा 11 ते 32. लूक चैप्टर 11, लूक अध्याय 15. लूक चैप्टर 15, लूका अध्याय 15. लूक चैप्टर 15, लूका अध्याय 15 11 to 32। 11 ते 32. 11 वचन मैं पढ़ूंगी, 11 वचन मी वाचेन, 12 आप पढ़ेंगे, 12 तुम्ही वाचा. ऐसा हम 31 तक पढ़ेंगे। असं करून आपण 31 पर्यंत वाचू 32 वचन हम सब लोग मिलकर आणि पढ़ेंगे। 32 वचन आपण सर्वजण मिळून वाचू. आज फैमिली मीटिंग है, आणि आज फॅमिली लेकिन मीटिंग हम फैमिली को सामने नहीं बिठा पा रहे, पण आज कुटुंबाला सोबत आम्ही बसून क्योंकि हमारा शब्द भी है, कारण सोबतच लेकिन हम आपल्या फैमिली मिलकर हाथ को जरूर पकड़ेंगे, पण कुटुंब मिळून आपण हात नक्की पकडू मिलकर प्रेयर करेंगे। आणि मिळून आपण प्रार्थना करू. तो आज हम देखेंगे फैमिली का वचन। आणि आज आपण कुटुंबाचं वचन आज बघू हम एक फैमिली को देख रहे हैं, आणि आज आपण एका कुटुंबाबद्दल बघत आहोत. एक धर्मी फैमिली को। एक नीतिमान और कुटुंब अक्सर धर्मी फैमिली में गड़बड़ी होती है, आणि अक्सर नीतिमान कुटुंबामध्ये गडबडी होतेच, क्योंकि शैतान कुटुंब तोड़ना चाहता है। कारण शैतानाला कुटुंब तोडायचं असतं. इसलिए ऐसा मत सोचना कि धर्मी फैमिली में गड़बड़ियाँ नहीं होती। आणि असं तुम्ही विचार करू नका की घरामध्ये जे ख्रिस्ती कुटुंब आहे त्याच्यामध्ये गडबडी होत नाही. तो खड़े हो जाएंगे आपण सर्वजण उभे राहूया. और लूक अध्याय 15 लूका अध्याय 15 और उसका हम एक के बाद एक पढ़ेंगे। त्याचं एका मागोमाग एक आपण वाचू. 11 में पढ़ूंगी, 12 आप पढ़ना। 11 मी वाचून 12 तुम्ही वाचा. फिर उसने कहा, किसी मनुष्य के 2 पुत्र थे। त्यांपैकी धाकटा बाबा म्हणाला, बाबा मारून येथेच माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची संचय वाटणी दिली. बहुत दिन न बीते थे कि छोटा पुत्र सब कुछ इकट्ठा करके दूर देश को चला गया और वहाँ कुकर में अपनी संपत्ति उड़ा दी। त्याने आपले सर्व पैसे टाकले होते देशात दुष्काळ पडला, अडचण पडू लागली. इसलिए वो उस देश के निवासियों में से एक के यहाँ जा पड़ा। उसने उसे अपने खेतों के सूअर चराने के लिए भेज दिया। तेव्हा डोंगरी खात असेल त्यांच्या शेतातरी खाऊ गोडी घालावे अशी मला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसेल. जब वो अपने आप में आया तो कहने लगा कि मेरे पिता के कितने ही मजदूर को भोजन से भी अधिक रोटी मिलती है और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ। अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं, मुझे अपने एक मजदूर के समान रख ले। पुत्र ने उसे कहा, पिताजी मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है, अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं। और एक पला हुआ बछड़ा लाकर मारो कि हम खाएं और आनंद मनाएं। परंतु उसका जेठा पुत्र खेत में था। जब वो आके घर के निकट पहुंचा तो उसने गाने बजाने का नाचने का शब्द सुना। उसने उससे कहा, तेरा भाई आया है और तेरे पिता ने पाला हुआ बछड़ा कटवाया है, इसलिए कि उसको भला चंगा पाया है। उसने अपने पिता को उत्तर दिया कि देख, इतने वर्ष से मैं तेरी सेवा करते आया हूँ और कभी भी तेरी आज्ञा नहीं डाली, तो भी तूने मुझे कभी एक भी बकरे का बच्चा न दिया और कि मैं अपने मित्रों के साथ आनंद करता। उसने उससे कहा, पुत्र तू सर्वदा मेरे साथ है, जो कुछ मेरा है वो सब तेरा है। 32 वचन हम सब लोग मिले। मिल गया है। हमें आओ वचन के लिए प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने अपने वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए धन्यवाद देते। मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो सहायता कर, करुणा दया रखना, यीशु के नाम से। बैठ जाइए। प्रेज द लॉर्ड। देव हमारा परमेश्वर कुटुंब वत्सल्य परमेश्वर है। आणि प्रियांनो, आपला देव कुटुंब वत्सल्य देव आहे. साम 68 में आप पढ़ सकते हैं। आणि स्तोत्र संहिता अध्याय 68 मध्ये तुम्ही वाचू शकता. कहाँ लिखा है, हमारा परमेश्वर कुटुंब वत्सल्य परमेश्वर आणि है। लिहिण्यात आलेला आहे की आपला देव कुटुंब वत्सल्य देव आहे. वो कुटुंब बनाता है। तो कुटुंबाला बनवतो. हमारा परमेश्वर कुटुंब बनाने वाला आणि परमेश्वर। आपला देव कुटुंब
जब अकेला था म्हणून ज्यावेळेस आदम एकटा और होता उसे अकेलापन का एहसास हो रहा था, आणि त्याला एकटेपणाची जाणीव होत तब होती परमेश्वर ने आदम के लिए कुटुंब बनाया। आणि देवाने आत्मासाठी कुटुंब बनवलं कुछ नहीं, वहाँ पर कुटुंब बनाया। आणि काही नाही तिथे देवाने कुटुंब बनवलं वहाँ कोई दूसरी स्त्री नहीं थी, आणि तिथे कोणतीच दुसरी कोई स्त्री दूसरा नव्हती, पुरुष नहीं था, कोई दूसरा इंसान नहीं आणि था, कोणी दुसरा माणूस कोई नव्हता नहीं था। आणि कोणीच लेकिन नव्हतं, वहाँ पर परमेश्वर ने आदम का घर बनाया। पण तिथे देवाने आत्माचं घर बनवलं। अक्सर मनुष्य के जीवन में ऐसा लगता है कि ऐसा हो सकता है क्या, आणि अक्सर माणसाच्या जीवनामध्ये माणसाला असं वाटतं की हे होऊ मेरा शकतं, घर बन सकता है क्या? माझं घर बनू मेरा शकतं, घर हो सकता है माझं क्या? घर होऊ शकतं, जबकि अभी कुछ भी नहीं है, बल्कि आता काहीच नाहीये, कुछ भी नहीं। काहीच नाही। अभी देखो, अगर अभी आपके लड़के की शादी करनी है आणि आता समजा तुमच्या मुलाचं लग्न तो करायचंय इस संसार में बहुत सारी लड़कियां हैं, आणि या जगामध्ये खूप साऱ्या मुली आहेत महाराष्ट्र में नहीं तो यूपी में मिलेगी, आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर यूपी मध्ये यूपी भेटेल, में नहीं तो केरला में मिलेगी, यूपी मध्ये नाही तर केरलामध्ये भेटेल, केरला में नहीं मिली तो बाहरगांव में मिलेगी, आणि केरलामध्ये नाही भेटली तर बाहेरगावी भेटेल, मिलेगी कहीं ना कहीं तो मिलेगी ना, पण कुठे ना कुठेतरी भेटेल, है ना। मतलब इतनी लड़कियां तो इस संसार में है, आणि एवढ्या मुली तरी या जगामध्ये आहेत, लेकिन आदम पण आदम के काल में तो कोई भी लड़की नहीं थी, आणि आत्माच्या काळात तर कोणतीच मुलगी नव्हती एक इंसान भी नहीं था, आणि एक माणूस सुद्धा नव्हता, लेकिन जहाँ कुछ नहीं था वहाँ परमेश्वर ने उसके लिए एक लाइफ पार्टनर बना दिया, आणि जिथे काहीच नव्हतं तिथे देवाने त्याच्यासाठी एक जीवनसाथी उसके बनवलं लिए एक लाइफ पार्टनर बनाकर उसका कुटुंब बना दिया, आणि त्याच्यासाठी जीवनसाथी बनवून त्याचं एक कुटुंब निर्माण केलं, उसको बच्चे दिए, त्याला मुलं दिली उसे पिता कहलाने का एक अधिकार मिला। आणि पिता म्हणण्याचा एक अधिकार त्याला तो भेटला। यही यहाँ आज परमेश्वर बताना चाहता है कि जब आपको कुछ नहीं दिखता, कुछ नहीं है, शून्य ऐसा लग रहा है, वहाँ कुछ नहीं है, वहीं पर परमेश्वर सब कुछ बना सकता है। आणि देव तुम्हाला हेच इथे सांगत आहे की तुम्हाला काही दिसत नाहीये, जिथे शून्य आहे, पण लक्षात ठेवा जिथे शून्य आहे तिथेच देव बनवू तो शकतो। परमेश्वर कुटुंब बसेले परमेश्वर है, आणि देव हा कुटुंब और बसवलेला आहे। शैतान हमेशा कुटुंब के विरोध में है। आणि शैतान नेहमी कुटुंबाच्या विरोधात आहे कुटुंब मिलकर रहे ये शैतान को बिल्कुल अच्छा नहीं आणि लगता, कुटुंबाने मिळून राहावं हे शैतानाला बिलकुल आवडत नाही। इसीलिए वो कुटुंब में गड़बड़ी डालना आणि चाहता है, म्हणूनच तो कुटुंबामध्ये गडबडी और टाकतो। इसीलिए पति पत्नी में, म्हणून नवरा बायको सास बहू में, आणि सासू घर में जितने सदस्य हैं उनमें, भाई बहन में, जेवढे सदस्य आहेत भाई भाइयों में, भावा भावांमध्ये उनमें कलह डालना आणि चाहता है, त्यांच्यामध्ये भांडणं झगड़ा निर्माण कराना करायचं चाहता आणि है, भांडणं करू और जहाँ कलह होगा वहाँ साथ रह नहीं सकते, आणि जिथे कलह असो तिथे सोबत राहू नाही तो शकत वो अलग करना चाहता है, आणि त्यांना वेगळं करायचं डिवाइड करना चाहता आणि है, त्यांना वेगळं करायचं और जहाँ अलग हो जाते हैं आणि जिथे वेगळं होतं वहाँ पर वो काम करता है, आणि तिथे शैतान काम करतो वहाँ शैतान को मौका मिलता है काम करने का। आणि तिथे शैतानाला संधी भेटते काम करायची जहाँ मिलकर रहते हैं आणि जिथे मिळून राहतात वहाँ शैतान काम नहीं कर सकता। तिथे शैतान काम नाही करू शकत। हवा जब तक आदम के साथ थी जोपर्यंत आदमासोबत होती तब तक शैतान उसे कभी बहकाने नहीं आया, तोपर्यंत शैतान तिला कधीच भटकावायला नाही आला। लेकिन जब वो आदम से दूर जाती थी पण ज्यावेळेस ती आदमापासून दूर जायची तब शैतान उससे मिलने आता था, तेव्हा शैतान तिला भेटायला उससे बात यायचा, करता था तिच्याशी बोलायचा और उसके साथ संगति करता था, आणि तिच्याबरोबर संगती और करायची इसीलिए वो उसे बहका पाया। आणि म्हणूनच तो तिला भटकवू शकला। मालूम हुआ, लेकिन जब जब वो अपने पति के साथ थी पण जेव्हा जेव्हा ती आपल्या नवऱ्यासोबत होती तब नहीं बहकाया, आणि तेव्हा तिला नाही और भटकवलं। इसीलिए बाइबल कहता है प्रार्थना का अवसर मिलकर तब तक अपने पति पत्नी एक दूसरे से कभी अलग ना हो। आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की प्रार्थनेशिवाय कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही एकमेकांपासून वेगळं होऊ नका। इतने दूर पत्नी ने नहीं जाना है कि पति पाप में गिरे या पत्नी पाप में गिरे, आणि एवढं लांब बायकोने नाही जायचंय की नवरा पापामध्ये पडेल किंवा ती स्वतः पापात पडेल। तो प्रभु बिल्कुल नहीं चाहता पति पत्नी अलग हो जाए या दूर रहे, आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की नवरा बायकोने वेगळं व्हावं किंवा लांब बच्चे राहावं। माँ बाप से दूर जाए, आणि मुलांनी आई वडिलांपासून वेगळं जावं किंवा लांब जावं, ये बिल्कुल परमेश्वर को पसंद नहीं है। आणि बिलकुल देवाला आवडत और नाही। इसीलिए आज हम एक ऐसी फैमिली के बारे में देख रहे हैं आणि आज आपण एक अशा कुटुंबाबद्दल बघत आहोत जिसका बेटा उससे दूर हो गया, आणि ज्याचा मुलगा त्याच्यापासून दूर झाला, जिसका बच्चा जिसके साथ नहीं रहता वही वो दुख समझ पाता है, आणि ज्यांची मुलं त्यांच्याबरोबर राहत नाही तीच लोक यांच्या दुःखाला समजू शकतात। बाकी जिनके बच्चे जिनके पास है उन्हें इसका एहसास नहीं होता। आणि ज्यांची मुलं त्यांच्या जवळ आहेत त्यांना या गोष्टीची जाणीव जिनके नसते। बच्चे शादी करके गए, ठीक है, लड़की को तो जाना ही पड़ेगा, आणि मुलगी आहे तर तिला लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी जावंच लागेल। बेटा अपने माँ बाप को छोड़कर जब कहीं और रहने जाता है, आणि मुलगा आपल्या आई वडिलांना सोडून कुठे दुसरीकडे राहायला जातो, ये बड़ी दुख की बात है। आणि खूप मोठी दुःखाची और गोष्ट आज आहे। हम एक ऐसे धर्मी फैमिली के बारे में देख रहे हैं आणि आज आपण एक अशा नीतिमान कुटुंबाबद्दल जो बघत आहोत परमेश्वर का भय मानता है, आणि जे देवाचा भय बाळगतात, जिसने अपने बच्चे को लालन पोषण में बड़ा किया। आणि ज्याने आपल्या मुलांना लालन पोषण करून उसे मोठं केलं। दो बेटे हैं, त्याला 2 मुलं आहेत, एक बेटा एक मुलगा बड़ा,
मोठा और दूसरा बेटा आणि दुसरा मुलगा छोटा। छोटा। वो दोनों भी तीनों अच्छी रीति से रह रहे थे, हम यहाँ देख रहे हैं। आणि तिघही चांगल्या रीतीने राहत होते, आपण इथे पाहतो। तो जैसे धर्मी अपने बच्चों को क्या करता है, अच्छी अच्छी बातें सिखाता है, आणि नीतिमान व्यक्ती आपल्या लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी अपनी शिकवतो फैमिली को उसमें बढ़ाता है, आणि आपल्या कुटुंबाला त्याच्यात वाढवतो। इस रीति से बढ़ाता है। धर्मी का लक्षण है ये आणि हे नीतिमानाचं लक्षण आहे कि अपने बच्चों को सही शिक्षण देना। की आपल्या मुलांना योग्य शिक्षण तो देणं। बाइबल में सबसे पहला धर्मी अब्राहम बोला आणि गया। बायबलमध्ये सर्वात पहिला नीतिमान अब्राहमाला म्हणण्यात आलाय। किसे? कोणाला? अब्राहम। अब्राहम ने अपने फैमिली को न्याय और नीति महत्व में जीने के लिए सिखाया। आणि अब्राहमाने आपल्या कुटुंबाला न्याय आणि नीतिमत्व ह्याच्यामध्ये चालण्याला शिकवलं। और एक वचन पढ़ेंगे उसका, आणि त्याचं एक वचन आपण वाचले, जेनेसिस 18:19। उत्पत्ती अध्याय 18-19। ध्यान से वचन सुनना, लक्षपूर्वक वचन ऐका। मैं प्रश्न पूछूंगी, मी त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारेन, हाँ? ठीक है, फिर उत्तर देने वाले को प्राइज मिलेगा। आणि जो कोणी उत्तर देईल त्याला बक्षीस भेटेल। ठीक है, जेनेसिस उत्पत्ती 18:19। 18-19। मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा, आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे। मी त्याची निवड केली आहे। हाँ, परमेश्वर ने अब्राहम को चुना है एक धर्मी पात्र बोलकर, ती अशासाठी इसलिए की त्याने आपल्या लेकरांना उसने अपने बच्चों को, अपने फैमिली के साथ अपने बच्चों को सिखाए। व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा मैं जाने द्यावी। के बाद, अब्राहम जाने के बाद अब्राहम के बच्चों ने, अपने कुटुंब ने, उसके फैमिली ने कैसा जीना चाहिए, त्यांना आज्ञा द्यावी हाँ, आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी, न्याय नीति, न्याय के साथ रहना, न्याय के साथ है, किसी के साथ अन्याय नहीं करना, किसी को धोखा नहीं देना, और नीति यानी धर्म के साथ परमेश्वर जो बोलता है वैसे करना, वो उसने अपने कुटुंब को सिखाया। आणि देव जे काही बोलतो त्याच्यानुसार करणं, आणि अशा रीतीने त्याने आपल्या कुटुंबाला तो चालवलं। पुरुष जो होते थे आणि जे पुरुष असतात वो अपने घर को चलाने वाला, सिखाने वाले होते हैं। आणि ते आपल्या घराला चालवणारे आणि शिकवणारे असतात। दूसरा याकूब, दुसरा आहे याकूब। पहला कौन? पहिला कोण? अब्राहम। दूसरा याकूब। दुसरा याकूब। उसने अपने फैमिली को मूर्ति पूजा से बचने के लिए पराये देवताओं से दूर रहने की आज्ञा दिया। आणि त्याने आपल्या कुटुंबाला मूर्तिपूजेपासून वाचून राहण्यासाठी आणि परकीय देवतांना सोडण्याची आज्ञा त्याने आपल्या शुद्ध कुटुंबाला दिली। रहने के लिए शुद्ध और राहण्यासाठी अपने परमेश्वर का सम्मान करने की आणि आज्ञा आपल्या देवाचा सन्मान करण्याची आज्ञा त्याने दिली। दी। याकूब 35, जेनेसिस उत्पत्ती 35 35 उसका 2। त्याचं 2। मग याकूब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, हाँ, वो अपने कलीसिया को, मतलब अपने लोगों को, अपने घर के लोगों को और सारे बच्चों को, अपने जो कबीला था उस कबीला के लोगों को उसने कहा, तुमच्यामध्ये जे परके देव आहे तुम्हारे बीच में जो पराये देवता है ते सर्व फेकून द्या उन्हें सबको फेंक दो, व स्वतःला शुद्ध करून आपले वस्त्र खुद को घाला। शुद्ध कर वस्त्र और अपने वस्त्र को चेंज करो। मालूम हुआ? तो हम यहाँ देखते हैं धर्मी का लक्षण क्या है, आणि नीतिमानाचं लक्षण काय अपने आहे? कुटुंब को सिखाना। आपल्या कुटुंबाला शिकवणं। तो ये जो हम जिस पिता के बारे में देख रहे हैं आणि ज्या पित्याबद्दल आपण बघतोय वो एक धर्मी है। तो एक नीतिमान उसने अपने आहे बच्चों को बहुत भय से बढ़ाया, आणि त्याने आपल्या मुलांना खूप भयाने आदर वाढवलं, के साथ बढ़ाया, आदराने वाढवलं परमेश्वर में बढ़ाया। आणि देवात त्यांना वाढवलं। तीसरा व्यक्ति धर्मी है जोशुआ। आणि तिसरा नीतिमान व्यक्ती आहे यहोशुआ। उसका वचन हम पढ़ेंगे जोशुआ 24:15। उसने अपने फैमिली को परमेश्वर के पीछे चलना और परमेश्वर की सेवा करना, इस पर ज्यादा जोर दिया, आणि त्याने आपल्या कुटुंबाला देवाच्या मागे चालणं ह्या गोष्टीवरती त्याने जास्त जोर दिला और परमेश्वर की सेवा आणि करना। देवाची सेवा वो करणं। क्या कहता है, तो काय म्हणतो? मैं मेरा घराना नित्य आखिरी सांस तक यहोवा की क्या करेंगे, सेवा करेंगे। तो उसने अपने फैमिली को वैसे प्रिपेयर किया। आणि त्याने आपल्या कुटुंबाला अशा रीतीने तयार केलं। 24:15। 24-15। परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असते। हाँ, वो अपने कबीले के लोगों को कहता है तुम लोग को तो परमेश्वर की सेवा करना अच्छा नहीं लग रहा है। बहुत लोगों को सेवा करना अच्छा नहीं लगता है। आणि खूप लोकांना सेवा करणं आवडत नाही। काय जायचं एवढ्या लवकर, खुर्ची खुर्चीला उचलायच्या, खाने का, आपण यायचं, खाने का, खायचं, खाने का, बसायचं, जायचं। बैठना है और जाना है। काय गरज आहे सगळी सेवा करायची? और क्या जरूरत है इतनी सारी सेवा काही करने की? गरज नाही। काय पैसे पगार देतात का?
और पगार देते हैं क्या हे लोक की आपण करायचं, कि हम उनका काम करें? पण सेवा करणं हा एक देवाला आवडतो. और सेवा करना ये परमेश्वर को अच्छा देवाची लगता है। इच्छा आहे की प्रत्येकाने सेवा और करावी, परमेश्वर की इच्छा है कि हर एक जन सेवा करे त्याची सेवा और करावी. परमेश्वर की सेवा करे कशाही प्रकारे करा, पण करा. और किसी भी प्रकार से करो पर करो. मग नीतिमान काय करतो? आपल्या कुटुंबाला, आपल्या कबिल्याला, आपल्या लोकांना तो सांगतो देवाची सेवा कर. स्वतः पण करतो आणि आपल्या कुटुंबाला पण सेवा करायला सांगतो. और धर्मी जन अपने कुटुंब को और अपने कबीले को कहता है कि परमेश्वर की सेवा करो, वो खुद भी करता है और अपने लोगों से भी कहता है कि परमेश्वर की सेवा करो. तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महान नदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तो उसने अपने फैमिली को सिखाया कि मैं भी सेवा करूंगा, तुम्हें भी परमेश्वर की सेवा करना है. तो ये 3 नंबर हुआ. चौथा है डेविड. चौथा आहे दावीद. डेविड भी 2 सैमुअल चैप्टर 6 वर्स 20. दूसरा शमूएल अध्याय 6:20. उसने भी अपने कुटुंब के साथ परमेश्वर के पीछे चलना, आराधना करना, उपासना करना और मिलकर परमेश्वर के सामने खड़ा रहना, और इसीलिए उसने अपने पूरे फैमिली को ब्लेस किया, आशीष दिया अपने कुटुंब को. धर्मी है ना, धर्मी की आशीष करती है. इसलिए जब वो अपने कुटुंब को ब्लेस करते हैं, हम भी हमारे जोशुआ एस्तर को सुबह सुबह रोज अपने पास बुलाते थे और उन्हें ब्लेस करते थे. ये फूल है, फल है, रोज ब्लेस करने का सुबह सुबह अपने बच्चों को. अपने बच्चे सुबह उठते हैं ना, आपके पास आते हैं ना, प्रेज द लॉर्ड करते हैं. प्रेज द लॉर्ड करायला नहीं आते तो आप उनको सिखाओ. आणि नाही येत तर तुम्ही त्यांना शिकवा. मैंने यही सिखाया. आणि मी हे शिकवलं. मेरे बच्चे सुबह उठते ही सबसे पहले वो अपने पिता के पास जाते हैं और कहते हैं प्रेज द लॉर्ड, जय यीशु. आणि माझी मुलं सकाळी उठल्याच्या नंतर सर्वात पहिले आपल्या वडिलांजवळ जातात आणि त्यांना म्हणतात प्रेज द लॉर्ड. मैंने ये बात उन्हें करने के लिए सिखाया. आणि मी ही गोष्ट त्यांना करायला शिकवली. जैसे देखा पहले बोलने का जय यीशु. आणि जसं बघितलं पहिलं बोलायचं आहे जय यीशु. फिर उसके अब्बा को मैंने बोला हाथ रखकर ब्लेसिंग देते थे. आणि नंतर अंकलांना दीदीने सांगितलं की हात ठेवून त्यांना वो आशीर्वाद डेली द्या. ब्लेस करते थे. आणि ते रोज त्यांना आशीर्वाद करायचे. तेरा अच्छा होगा, तुझं चांगलं बड़ा होईल. होगा, तेरा भला होगा, तुझं भलं तेरा होईल. कल्याण होगा, तुझं कल्याण तुझे होईल. बुद्धि मिलेगा, आणि तुझे तुला ज्ञान बुद्धी भेटेल, तुला मिलेगा. ज्ञान भेटेल. करते रहने का, क्योंकि आणि आप करत राहायचं. धर्मी हो. कारण तुम्ही नीतिमान आहात. आप धर्मी हो, इसलिए धर्मी लोग ब्लेस करते हैं अपने कुटुंब को, अपने घराने को ब्लेस करते हैं. आणि तुम्ही नीतिमान आहात कारण नीतिमान लोक आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. कभी अपने बच्चों को कोसना मत. आणि कधी आपल्या मुलांना कोसू नका. मेरा सत्यानाश होगा, तुझं सत्यानाश होईल. कभी सुखी नहीं तू रहेगा, कधी सुखी नाही राहू तड़प कर शकणार. मरेगा, आणि तू तडपडून मरशील. वेश्या रहेगी, आणि तू वेश्या आहेस. गंदी है, तू घाण आहेस. ऐसा करके ऐसे जो पूछते हैं कभी नहीं कोसा. आणि असं करून जे कोसतात तुम्ही तसं कधीच करू जैसे नका. बोलते हैं वैसा होगा. कारण जसं आपण बोलतो तसंच होईल. वहाँ हम देखते हैं दावीद ने अपने पूरे घराने को ब्लेस किया. आणि आपण पाहतो की दाविदाने आपल्या पूर्ण घराण्याला आशीर्वादित केलं. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा होतो जसे आज इस्रायलच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले तेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले. दावीद मिखलीस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा पाप व त्याचे सर्व घराणे यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्रायली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. मी याहूनही तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन, पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करतील. शौलाची कन्या मिखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही. तो हम यहाँ देखते हैं कि उसने क्या किया, खास अपने फैमिली को ब्लेस करने के लिए, आशीष देने के लिए अपने फैमिली के पास आया. आणि खास आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी तो आपल्या कुटुंबाजवळ आला. जिसने उसको तुच्छ देखा, आणि जिने की पत्नी ने उसे तुच्छ देखा, इसलिए वो उस आखिरी सांस तक क्या रही, बांझ. आणि त्याच्या स्वतःच्या पत्नीने त्याला तुच्छ जाणलं म्हणून ती मरेपर्यंत बांझ राहिली. इसलिए कभी भी अपने धर्मी पति को, धर्मी पत्नी को कभी भी तुच्छ नहीं देखना, नहीं तो बांझ रहोगे. आणि नीतिमान नवऱ्याला किंवा नीतिमान पतीला तुम्ही पत्नीला कधी तुच्छ जाणू नका, नाही तर शेवटपर्यंत मरेपर्यंत तुम्ही बांझ राहा. तो बांझ यानी ऐसा नहीं कि अभी आपको बहुत बच्चे हैं, इसका मतलब फ्रूट नहीं रहेगा, फ्रूटफुल नहीं रहोगे, परमेश्वर की ब्लेसिंग नहीं रहेगी. आणि तुम्ही फलद्रूप नसाल आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर नसेल. तो इसलिए कि बी केयरफुल. अगर आप धर्मी फैमिली हो तो कभी एक दूसरे को कोसना मत, तुच्छ नहीं देखना. फैमिली में एक दूसरे को तुच्छ देखना परमेश्वर को पसंद नहीं है. आणि तुम्ही नीतिमान कुटुंब आहात तर कुटुंबामध्ये एकमेकांना तुच्छ
मानू नका आणि तुमच्या और खास करके अगर घर में कोई एक व्यक्ति प्रभु के लिए खर्चा करने के लिए आगे जाता है, प्रभु के सामने नाचने के लिए, काम करने के लिए, तो देखो हमेशा कोई ना कोई निकल के जैसा रोक टोक करने वाला रहेगा। आणि खास करून जर घरामध्ये कोणता व्यक्ती देवाची सेवा करण्यासाठी किंवा देवाला मदत करण्यासाठी पुढे असेल तर घरामध्ये मिकल सारखा कोणी ना कोणीतरी एक व्यक्ती अगर असेल. आप जल्दी सुबह आने वाले होंगे तो घर में एक निकल मिलेगी जो आपको लेट घर में से निकालेगी। आणि जर तुम्ही सकाळी लवकर देवाच्या मंदिरामध्ये येणारी लोक असाल तर घरामध्ये एक निखळ निघेल जे तुम्हाला उशिरा पाठवेल. नोट कर, हर घर में कोई ना कोई निकल मिलता है आणि प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी निकल भेटतो जो आपको आराधना करने के लिए, भक्ति करने के लिए, परमेश्वर के करीब जाने के लिए रोक टोक करेगी, शर्मिंदगी लाएगी, तुच्छ देखेगी या नाम रखेगी। आणि जो देवाची भक्ती करण्यासाठी उपासना करण्यासाठी तुम्हाला तुच्छ देखील. हम कभी प्रभु की दया रही तो हम मिकल के बारे में जरूर से, मिकल एक स्पिरिट है, आणि मिकल ही एक आत्मा आहे. मिकल एक स्पिरिट है, कभी कभी वो मसीहों के अंदर काम करती है। आणि मिकल ही एक आत्मा आहे जी ख्रिस्ती लोकांमध्ये कधी कधी काम करते. कभी प्रभु ने कृपा किया तो हम उसके विषय में जरूर आणि देखेंगे। जर देवाने कृपा केली तर नक्की आपण तिच्याविषयी बघूया. पांचवा अय्यूब। इयोब. अय्यूब एक धर्मी है। आणि इयोब एक नीतिमान आहे. अध्याय 1 उसका 5वां वचन, अध्याय 1 त्याचं 5वं वचन. जिसने अपने कुटुंब को अगुवाई की प्रार्थना के लिए और पाप न करने के लिए। आणि त्याने आपल्या कुटुंबाचं नेतृत्व केलं प्रार्थना करण्यासाठी आणि पाप न करण्यासाठी. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोबाने त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धीकरण केले. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलींचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्राने पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अभेद केला असेल. तो इस तरीके से हम देखते हैं कि वो अपने फैमिली को, अपने घराने को परमेश्वर के निकट लेके जाता था, प्रभु के करीब लेके जाता था। छठा है कुरनेलियस। आणि 6वां आहे कर्नेलियस. कुरनेलियस 10वें अध्याय में, प्रेरितों के काम अध्याय 10 प्रेषितांचे कृत्य अध्याय 10 और उसके 2 वचन में पढ़ सकते हैं कि वो एक परमेश्वर का भय मानने वाला व्यक्ति। आणि त्याचं 2 वचनात तुम्ही वाचू शकता की तो देवाचा भय बाळगणारा व्यक्ती होता. परमेश्वर का भय मानकर वो परमेश्वर के अपने कुटुंब को भी उसने भय मानने को सिखाया आणि तो देवाचा भय बाळगत होता आणि त्याने आपल्या कुटुंबाला सुद्धा देवाचा भय बाळगायला शिकवलं और सच्चे परमेश्वर के पास लेकर आणि गया खऱ्या देवाच्या जवळ त्यांना घेऊन गेला. और हमेशा उसका प्रार्थना का लाइफ था। आणि नेहमी त्याचं प्रार्थनेचं जीवन होतं. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचं भय बाळगणारा अपने कुटुंब के साथ, यानी वो अकेला अकेला नहीं करता था, आणि तो एकटं करत नव्हता. वो इतनी अथॉरिटी रखता था कि उसकी फैमिली भी उसके कंट्रोल में थी और वो भी परमेश्वर का भय मानती थी। आणि एवढं अधिकार तो ठेवत होता की त्याचं कुटुंब देवाचं भय बाळगायचं आणि तोही देवाचं भय बाळगायचा. 7वां है लिडिया। 7वां आहे लिडिया. अभी हम 3 औरतें देखने वाले आणि हैं। 3 स्त्रियांबद्दल आपण बघणार आहोत. एक है लिडिया आणि एक आहे लिडिया जो 7वें नंबर पर, आणि जी 7व्या नंबरवरती आहे. 8वें नंबर पर लुइस आणि 8व्या नंबरवरती आहे लुईस. और 9वें नंबर पर यूनिस। आणि 9व्या नंबरवरती आहे युनिस. तो लिडिया जिसके बारे में हमने देखा, प्रेरितों के काम अध्याय 16 में आप पढ़ सकते हैं। लुधिया आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं आणि प्रेषितांचे कृत्य अध्याय 16 ह्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. 15वां वचन, त्याचं 15वं उसने वचन. अपने पूरे घराने समेत बपतिस्मा लिया। आणि पूर्ण घराण्यासोबत तिने बपतिस्मा घेतला. तो एक धर्मी स्त्री थी। आणि एक नीतिमान तो स्त्री हम होती. सिर्फ धर्मी पुरुष नहीं देखे, आणि फक्त नीतिमान पुरुष नाही बघायचे. जो हम 6 तक देखे, आणि ते 6 पर्यंत आपण पर बघितले. 7वें नंबर पे हम देखते हैं कि धर्मी स्त्री भी होती है आणि 7व्या नंबरवरती आपण बघितले की नीतिमान स्त्री सुद्धा जो अपने कुटुंब को परमेश्वर के करीब लेके आणि जाती जे आपल्या कुटुंबाला देवाच्या जवळ घेऊन है जाते और विश्वासु और उद्धार का कारण साधन बनती है। आणि विश्वासू आणि त्यांच्या तारणाचं साधन ती बनते. लुइस और यूनिस ये तिमोथी की माँ और दादी है। आणि लुईस आणि जी युनिस आहे ती तिमोथेची आजी आणि आई आहे. तो कभी आगे किसी को लड़की हुई तो हम लुइस नाम रखे। आज जर पुढे जाऊन कोणाला मुलगी झाली तर आपण तिचं लुईस नाव ठेवू. सुंदर नाम है ना, लुइस। सुंदर नाव आहे लुईस. देखो बाबा, किसको चाहिए लड़की तो अगला नेक्स्ट नंबर लुइस का है। अच्छा नाम है, उसका भी मीनिंग अच्छा है। आणि तिच्या पण नावाचा अर्थ चांगला आहे. तो ये दोनों जो थी ये कैसी थी, भले हम देखते हैं कि तिमोथी के जो पिताजी थे वो अन्य जाति थे, आणि तिमोथेचे जे वडील होते ते अन्य जातीतून होते, लेकिन ये इस्राएली थे। पण हे इस्रायली होते. लेकिन फिर भी इन्होंने तिमोथी के जो लालन पोषण पढ़ाई सब कुछ मसीहत में की, प्रभु में की, इस्राएल में की। आणि तरी सुद्धा यांनी तिमोथेचं पालन पोषण शिक्षण सगळं काही त्यांनी ख्रिस्तामध्येच ये केलं. दोनों स्त्रियां परमेश्वर को डरने वाली थी, आणि दोन्ही स्त्रिया देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या. इसीलिए वो खुद भी और अपने बच्चों को भी परमेश्वर के भय में बढ़ाए। आणि म्हणून त्यांनी स्वतःला सुद्धा आणि स्वतःच्या मुलाला सुद्धा देवाच्या भयात
देखते हैं ये धर्मी के लक्षण है। आणि आपण पाहतो ही नीतिमानांची लक्षणं आहेत. धर्मी हमेशा अपने कुटुंब को सिखाता है, आणि नीतिमान कधीही आपल्या कुटुंबाला शिकवतो, उन्हें बनाता है। त्यांना बनवतो. तो पहला धर्मी अपने कुटुंब को बनाता है, आणि नीतिमान आपल्या कुटुंबाला बनवतो, सिखाता है। शिकवतो. तो उसके भी वचन पढ़ेंगे। अपने फैमिली को सिखाने का काम डिटरनॉमी चैप्टर 4 अनुवाद अध्याय 4 9-10। 9 आणि 10. जो अच्छा परमेश्वर का धर्मी होता है आणि जो चांगला देवाचा नीतिमान माणूस वो आहे अपने फैमिली को सिखाता है। आणि आपल्या कुटुंबाला शिकवतो. 4 का 9-10। मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्र पौत्रांना त्यांची माहिती द्यावी. ज्या दिवशी तू परिवाराजवळ आपला देव परमेश्वर याच्यासमोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे. म्हणून तो इसीलिए धर्मी का काम क्या है? सिखाना। नीतिमानाचं काम आहे शिकवणं. तो हम जो उड़ाऊ पुत्र के जो पिताजी देखते हैं वो उसने भी अपने बच्चों को पढ़ा सिखाया, आणि उदाहरण मुलाच्या वडिलांबद्दल आपण पाहतो की त्यांनीही आपल्या मुलांना शिकवलं, भय मानने को सिखाया। भय बाळगायला शिकवलं. दूसरा, धर्मी का जो अपने फैमिली के प्रति जो कर्तव्य होता है वो है उनकी सारी जरूरत प्रोवाइड करना। आणि नीतिमानाचं आपल्या कुटुंबाच्या प्रति जे कर्तव्य आहे की त्यांची सगळी गरज पूर्ण करणं. उनको क्या चाहिए? त्यांना काय पाहिजे? धर्मी सिर्फ अपना खा के अपने बारे में नहीं सोचता। उसको वाइफ है, उसको फैमिली है, उसको माँ है, उसको पिताजी है, उसको बच्चे हैं, उनके ऊपर केयरिंग करना, उनको क्या चाहिए, उनको कौन सी वस्तु कौन से समय पर देना है, ये ध्यान देने का काम धर्मियों का है। आणि नीतिमान व्यक्ती फक्त आपल्याबद्दल स्वतःबद्दलच नाही बघत, पण त्याची आई आहे, त्याचे वडील आहेत किंवा त्याची बायको आहे, त्याची मुलं आहेत, त्यांना काय पाहिजे, त्यांच्या काय गरजा आहेत त्यांच्याकडे तो लक्ष देतो. उसका वचन आप पढ़ सकते हैं, नीति वचन 31, नीतिसूत्रे अध्याय 31 उसका 27, त्याचं 27. प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 31 31 उसका 27। त्याचं 27. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. अपनी ज़रूरत को, उनके कैसे चल रहे हैं, बराबर चल रहे कि नहीं, वो लोग सही रीति से जी रहे कि नहीं, उनकी क्या ज़रूरत है उसको ध्यान से देखती है। ती आळशी बसून अन्न खात नाही. वो आलसी बनकर खाना नहीं खाती, इसे मतलब वो ध्यान देती है, क्या ज़रूरत है वो देती है। ठीक है। तीसरा, अपने फैमिली के प्रति धर्मी कुटुंब मिलकर एकत्रित रहने पर जोर देता है। आणि तिसरा जो नीतिमान व्यक्ती आहे ते कुटुंब मिळून कसं राहावं या विषयावरती तो जोर देतो. मिलकर, मिळून, अलग रहने नहीं, वेगळं राहण्यासाठी नाही. चल गणेश को भी अलग रहे, आणि गणेश वेगळा, चल रोहित अलग रहे, ऐसे व्यक्ती नहीं, वेगळा राहा असं नाही. मिलकर, मिळून, एकत्रित। धर्मी का काम क्या है? एकत्रित करना। आणि नीतिमानाचं काम आहे एकत्रित इसलिए करणं. बाइबल में लिखा है, म्हणून बायबलमध्ये दिलेलं क्या आहे. ही मनोहर वो बात है। आणि किती मनोहर आणि रम्य गोष्ट आहे. हाँ, अभी इसका वचन कंप्लीट किसको करने के लिए आता है? भाइयों में बताया, हाथ ऊपर करें जिसको ये वचन आगे का आता है। अध्याय बताना है, वचन बताना है, किसको आता है? नहीं, देख के बोलो, बाइबल में देख के बोलो, कोई बात नहीं। 2 मिनट देती हूँ मैं, बोलो फटाक से। हाँ, क्या ही मनोहर वो बात है। आगे का एक हाथ जेम्स में ऊपर हुआ है। हाँ, ठीक है, सामने होती थी साम। हाँ, साम भजन संहिता 133 उसका 1। क्या ही मनोहर बात है कि भाई आपस में मिलजुल कर रहे। पढ़े उस वचन को, सब लोग मिलकर निकालेंगे। पढ़े, एकता होनी चाहिए। साम 133 निकाला, पढ़ेंगे। स्टार्ट।
देखो क्या भाई लोग आपस में मिले रहे, यानी मिलकर रहे, एकत्रित रहे। तो धर्मी का काम क्या है? नीतिमानाचं काम काय आहे? एकत्रित रखना, एकत्रित ठेवणं, मिलकर रखना, मिळवून ठेवणं, जॉइंट में रखना आणि जोडून और ठेवणं. उसके लिए वो तडजोड करेगा, आणि कार्य त्याच्यासाठी करेगा, आज्ञा तो देगा। करेल, त्यांना आज्ञा देईल. तो धर्मी का ये लक्षण है। आणि हे नीतिमानाचं लक्षण आहे. तो निवृत्ति का गिफ्ट लेके जाओ। निवृत्ति बाइबल में लिखा है कि मसीह की सुगंध तुम्हारे द्वारा है, मसीह एक इत्र है, परफ्यूम है जो तुम्हारे द्वारा इस संसार में फैलाना है। ताली बजाए। तो पहला, दूसरा, तीसरा देखा ना, 3 आपण कुटुंब बघितले. को धर्मी क्या करता है। आणि चौथा, धर्मी अपने कुटुंब को क्षमा करना इस पर सिखाता है। आणि नीतिमान व्यक्ती आपल्या कुटुंबाला क्षमा करणं ह्याच्या बाबतीत शिकवतो. क्षमा करवाना, क्षमा करणं, क्षमा के ऊपर ज्यादा जोर देता आणि है। क्षमेवरती जास्त जोर देतो. मत्ती अध्याय 18 में आप पढ़ सकते हैं। मत्ती 18 मध्ये तुम्ही वाचू शकता. यीशु ने अपने शिष्यों को सिखाया क्षमा करना। आणि येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं क्षमा करणं. पांचवा, 5वं, मिलकर आनंद करना, आणि मिळून आनंद करणं. अकेले अकेले नहीं। एकटं नाही. धर्मी ऐसा अकेला अकेला आनंद नहीं करता है। आणि नीतिमान कधी एकटं आनंद नाही करत. कुछ भी घर में चाइनीज लाया तो अकेला चुपके से बेडरूम में ऐसा अकेला, बीवी उबी आएगी, जब मैं भी आ रहा हूँ जरा थोड़ा काम है, जब बाहर जा, ऐसा नहीं करना। मिलकर है, आओ मैं लेकर आया हूँ, है ना, लेकर आएगा, बोलेगा जा ज्योति ये दे, एप्पल लाया हूँ, काट के ला। ऐसा मिलकर खाओ, मिलकर परोसेंगे, सब मिलकर खाते। आणि सर्वजण मिळून खातात. वैसे तो एकत्रित आनंद करते हैं, उस पर ज्यादा जोर देते हैं। आणि एकत्रित आनंद करतात, त्याच्यावरती जास्त जोर देतात. तो उसका वचन भी आप पढ़ सकते हैं। व्यवस्था विवरण 14, अनुवाद अध्याय 14, उसका 26। त्याचं 26. क्षमा का वचन मैंने इसलिए नहीं पढ़ा क्योंकि वो बाहर है हम सबको, इसलिए मैंने नहीं पढ़वाया। मैथ्यू 18 में क्षमा के बारे में सिखाया, ये आप पढ़ सकते हैं 14 का 26। त्या पैशाने तेथे गाय बैल शेरे मेंढरे द्राक्षरस मद्य अथवा तुझ्या मनाला येईल ती वस्तू घे आणि आपला देव परमेश्वर याच्यासमोर आपल्या घराच्या मंडळीसह हाँ, अपने परमेश्वर के सामने अपने फैमिली के साथ खाऊन पिऊन आनंद कर. हाँ, खा के पी के आनंद करना, अकेला नहीं करना। धर्मी कभी भी अकेला नहीं जीता, अकेला नहीं रहता। वो अपने फैमिली को स्थान देता है, अपने फैमिली को केयरिंग करता है, अपने फैमिली के साथ आनंद। उसको अकेला खाने को अच्छा नहीं लगेगा, अकेला रहने को अच्छा नहीं आणि लगेगा, एकटं राहायला त्याला आवडणार नाही. तो एकत्रित आनंद करता आणि है। एकत्रित आनंद करतो. और छठा, आणि 6वं, जो प्रभु से दूर करता है, दूर करने वाले लोगों को ताड़ लेता है, अपने घर में झगड़ा लगाने वाले को बचाने के लिए सावध रहता है, केयरफुल रहता है। आणि देवापासून दूर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा गोष्टीला तो ताडून घेतो. आणि आपण पाहतो की तो आपल्या कुटुंबामध्ये भांडणं लावणाऱ्या लोकांवरती पण नजर ठेवतो. हाँ, उसका वचन आप पढ़ सकते हैं। डिटोनॉमी 29 उसका 18। 29 त्याचा 18. डिटोनॉमी अनुवाद 29 29 उसका 18। त्याचा 18. आज आपला देव परमेश्वर याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कुळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा. कोण जाणे, विष व कडूपणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल. हाँ, अगर ऐसा कोई भी तुम्हारे अंदर कड़वाहट डाल देगा, प्रभु से दूर करेगा, इसलिए सावध रहना। ऐसे व्यक्तियों को अपनी फैमिली से दूर कर देना। तो कलह करने वाला, झगड़ा लगाने वाले लोग, उनसे दूर रखता है। धर्मी क्या करता है, अपना घर फुटने नहीं देता। आणि नीतिमान आपल्या कुटुंबाला तुटू देत नाही. और लास्ट 7वां, आणि शेवटचं आहे 7वं, परमेश्वर के कुटुंब में, परमेश्वर के घर में बना रहता है। आणि देवाच्या कुटुंबामध्ये, देवाच्या घरामध्ये तो बनून राहतो. धर्मी अपने कुटुंब के साथ धर्मी के घर में, प्रभु के घर में जन्म लेकर बना रहता है। आणि नीतिमान व्यक्ती आपल्या कुटुंबात सकट देवाच्या घरामध्ये बनून राहतो. ये धर्मी के लक्षण है। आणि नीतिमानांची लक्षणं तो आहेत. ऐसा एक धर्मी मनुष्य ही है। आणि असा एक नीतिमान व्यक्ती हा आहे. लेकिन देखो ना, उसके छोटे बेटे को क्या हो गया। पण बघा त्याच्या छोट्या मुलाला काय झालं.
लालच आया, लोभ आला, जवानी के विलासा आए, तारुण्याच्या अभिलाषा आल्या, जो उसे अपने पिता के सामने नहीं कर सकता था। आणि जो आपल्या वडिलांसमोर तो करू शकत इसलिए नव्हता. उसने क्या किया, म्हणून त्याने काय केलं, उसने अपने धन दौलत को मांगा आणि त्याने प्रॉपर्टी का हिस्सा मांगा आणि त्याने हिस्सा मागितला और वो दूर चला गया। आणि तो लांब निघून वहाँ गेला. कुकर्म में उसने सारी संपत्ति उड़ा आणि दी। कुकर्म करताना त्याने सगळी धनसंपत्ती आपली उडवली. अभी ये एक धर्मी पिता है, आणि हा नीतिमान वडील आहे. क्या ये अपने आप को ऐसा आश्वासन दे रहा है, कोई बात नहीं, मेरा बड़ा बेटा तो है, गया तो गया। आणि तो आपल्या स्वतःला असं आश्वासन देत आहे का की जाऊ दे, छोटा गेला पण मोठा मुलगा तर माझ्या जवळच आहे. ऐसा दिया? आणि असं त्याने आश्वासन दिलं का? हाँ नहीं, नाही, उसने नहीं दिया। त्याने तसं नाही केलं. उसके लिए जितना बड़ा बेटा उतना ही छोटा बेटा। आणि त्याच्यासाठी जसा मोठा मुलगा तसा लहान मुलगा पण आहे. संपत्ति से भी बड़ा है उसका बेटा। आणि संपत्तीपेक्षाही मोठा आहे त्याचा मुलगा. उसका बेटा संपत्ति उड़ाकर आया, लेकिन उसने वो संपत्ति के विषय पे कुछ भी पूछा नहीं, ना कुछ बात किया। यहाँ तक बड़े बेटे ने कहा, ये तो वेश्याओं में संपत्ति उड़ा के आया है, तू उसके लिए पाला हुआ पशु काटा। आप ये सोच सकते हैं, लेकिन जब पिता ने ये देखा कि मेरा बेटा भले कुछ भी हो, कैसी भी परिस्थिति लौट कर आया, ये उसके लिए बड़ा इम्पोर्टेंट था। आणि त्याचा जो छोटा मुलगा आहे तो आपली धनसंपत्ती उडवून आला होता, पण तरी सुद्धा त्याच्या वडिलांनी त्या उडवलेल्या धनसंपत्तीबद्दल त्याला काहीच नाही विचारलं. पण त्याचा मोठा भाऊ त्याच्याबद्दल बोला, पण आपण पाहतो त्याचे वडील त्याच्याबद्दल त्याला काहीच नाही बोलले, पण त्याला गळ्याला लावला आणि त्याला भेटले. तो इससे मालूम पड़ता है धर्मी अपने लोगों की चिंता करता है, धन जाता है उसकी नहीं। आणि नीतिमान आपल्या लोकांची चिंता करतो, धन जातं त्याची नाही. कभी कभी लगातार सोचो, बीवी बीमार हो रही है, तो एक बाबा किती पैसे तुझ्या मागे जातात, किती पैसे तुझ्या मागे जातात, तो उस समय वो बीवी को कितना बुरा लगेगा। आणि लगातार ते जर कोणाची बायको आजारी पडत आहे आणि जर ते तिला असं म्हणतात की कितना पैसा तरी पीछे जात आहे, मग त्या पत्नीला किती वाईट वाटेल. बताओ बुरा लगेगा। वाईट वाटेल. अरे मैं इतने साल से घर संभाल रही हूँ, आणि मी त्या वर्षांपासून घर बच्चों सांभाळते, को दिया, जन्म दिया, मुलांना मेहनत जन्म किया, दिला, कष्ट और केले, आज मेरा शरीर मुझे साथ नहीं दे रहा है, आणि आज माझं शरीर मला साथ देत नाही. ये पैसा जा रहा है, तो मतलब मैं वैल्यू नहीं है, पैसा वैल्यूबल है। पण पैसे किमती आहेत. तो ये यहाँ एक धर्मी का लक्षण हम यहाँ देखते हैं। आणि हे नीतिमानाचं लक्षण आपण इथे बघतो. तो धर्मी पैसे को महत्व नहीं देता है, इंसान को महत्व देता है। आणि नीतिमान व्यक्ती पैशाला किंमत नाही देत, पण माणसांना किंमत देतो. तो हम देखते हैं कि ये धर्मी व्यक्ति अपने बेटे की आने की इच्छा रखता है, रोज प्रार्थना कर रहा है कि प्रभु एक दिन मेरे खोए हुए बेटे को जरूर लाएगा। आणि नीतिमान हा जो बाप आहे तो आपला मुलगा परत येण्याची इच्छा ठेवतो आणि तो देवाकडे नित्य प्रार्थना करतो की देवा तू एक दिवशी नक्की माझ्या मुलाला परत घेऊन और ये. सचमुच उसकी प्रार्थना सुनी गई। खरंच त्याची प्रार्थना ऐकली गेली. एक दिन जहाँ वो था सब कंगाल हो गया, वहाँ अकाल पड़ गया, आणि एक दिवस तो जिथे होता तिथे दुष्काळ पडला आणि सगळं काही त्याच्याकडचं संपलं. सब खत्म हो गया। आणि सगळं काही संपलं. फिर क्या हुआ? मग काय झालं? अपने आप में आया, आणि स्वतःच्या शुद्धीवरती तो आला परमेश्वर ने उसे अपने आप में लाया, आणि देवाने त्याला शुद्धीवरती आणले. उसे सुसाइड करने नहीं दिया, त्याला आत्महत्या करू नाश होने नाही नहीं दिला, त्याला दिया। नाश होऊ नाही दिला. परंतु इस पिता की लगातार धर्मी की प्रार्थना से उड़ाऊ पुत्र मन फिराकर उसके पास लौटा है। आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी निरंतर प्रार्थना केल्यामुळे जो उधळा मुलगा होता तो पुन्हा त्याच्या बापाकडे परत आला. तो ये जो हम देखते हैं, इसका अर्थ आज का मीनिंग क्या है मालूम, कि कुटुंब कितना भी टूटा हो, आणि आजचं वचन देव तुम्हाला हे सांगत आहे की कुटुंब कितीही तुटलेलं इसकी असतं पूरा फैमिली टूट गया था। आणि याचं पूर्ण कुटुंब तुटलं होतं. बड़ा बेटा बाप में और छोटे में दीवार पड़ चुकी थी, आणि मोठा मुलगा आणि वडिलांमध्ये एक भिंत निर्माण झाली होती. लेकिन टूटा हुआ कुटुंब यीशु ने, परमेश्वर ने फिर से जोड़ा। आणि हे तुटलेलं कुटुंब देवाने पुन्हा जोडलं. आज हमारा परमेश्वर यही कहता है कि परमेश्वर जोड़ने वाला परमेश्वर आणि है। आज देव आपल्याला हे सांगत आहे की आपला देव जोडणारा देव आहे. भले ऐसा कुटुंब जोड़ना ये कठिन लगता है, आणि भलेही कुटुंब जोडणं हे तुम्हाला कठीण वाटत असेल, परमेश्वर कर सकता है। पण देव ते करू शकतो. परमेश्वर ऐसा परमेश्वर है जो चंगा करता है, ऐसा लिखा है भजन संगीता 147 में पढ़ सकते हैं। साम 147 147 3 साम 147 147 साम 147 स्तोत्र संहिता अध्याय 147 उसका 3। त्याचं 3. भग्न हृदय जनांना तो बरे करतो. हाँ, टूटे हुए हृदय को वो क्या करता है, वो जोड़ता है, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या वो बांधतो. उनके जख्मों को पट्टी बांध देता है। यानी परमेश्वर में वो
ताकत है कि टूटा हुआ कुटुंब, टूटा हुआ घराना जोड़ सकता है, बना सकता है, रिपेयर कर सकता है. आणि देवामध्ये एवढी शक्ती आहे की जे तुटलेलं जे कुटुंब आहे देव त्याला जोडू शकतो आणि देव त्यांना बनवू शकतो. दूसरा कि मनुष्य आपके हर एक के घर में कोई ना कोई एक उड़ाऊ पुत्र के समान व्यक्ति है जो आपसे दूर है और आपको तकलीफ दे रहा है, सता रहा है या आपके पास नहीं है, लेकिन परमेश्वर उसे वापस अपने आप में ला सकता है. आणि दुसरं देव तुम्हाला हे सांगत आहे की तुमच्या कुटुंबामध्ये असा कोणता तरी उद्या मुलासारखा कोणी असा एक व्यक्ती असेल जो तुमच्यापासून दूर आहे, लांब आहे, पण देव आज तुम्हाला म्हणतो देव त्याला परत पुन्हा घरी घेऊन येईल. फिर से उसे वापस अपने आप में लाकर अपने कुटुंब में फिर से जोड़ सकता है. आणि पुन्हा त्याला शुद्धीवरती आणून तो तुमच्या कुटुंबामध्ये त्याला जोडू शकतो. तिसरं पहला क्या? पहिलं काय? नहीं, पहली दलील से शुरुआत होगी. पहला पॉइंट क्या बताया मैंने? किसको आता है? हाथ ऊपर करो. पहला पॉइंट हाँ बता सुने. हाँ वो तो मैंने पूछने में अभी मैं 2 पॉइंट बताई ना. तीसरे पे जाने से पहले मैं वापस वही पहला पॉइंट पूछ रही हूँ. धर्मी अपने लोगों पे खर्च करने के लिए कभी भी आगे पीछे नहीं सोचता. यही बोला था. नहीं, परमेश्वर क्या करता है इस अध्याय से मैंने जो पहला पॉइंट बताया. सागर हाँ पहला पॉइंट यही है कि परमेश्वर कितना टूटा हुआ कुटुंब होगा तो भी उसे जोड़ता है. ये पहला पॉइंट मैंने अभी जस्ट बताया. जस्ट आणि कितीही तुटलेलं कुटुंब असेल तरी सुद्धा देव त्यांना जोडतो. हा पहिला मुद्दा. ये पहला पॉइंट याद रखो. आणि हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. अभी जो सिखा रही हूँ उसके आणि ऊपर आता जे मी शिकवत आहे त्याच्यावर क्या काय? कि परमेश्वर आणि देव टूटे हुए कुटुंब को तुटलेल्या कुटुंबाला जोड़ देता है. जोडून ठेवतो. दूसरा पॉइंट दुसरा मुद्दा अभी लेडीज के पास नहीं, हाथ ऊपर उठाने का. जिसने भी बोला है इसका सागर का गिफ्ट ले ले. सागर ताली बजाए. परमेश्वराचा सुगंध तुझ्याद्वारे दरवळू. मसीहचा परिमल, ख्रिस्ताचा परिमल तुझ्याद्वारे दरवळू पसरू असं मराठीत आहे. हाँ हाथ इसको सेकंड पॉइंट. हाँ तुझं झालेले नाही. हाँ सांग हर्षू. हाँ सांग प्रतिभा. जवळ आली. ठीक आहे सांग. हाँ तेच. दूसरा पॉइंट है जो आपके उड़ाऊ पुत्र के समान खो गए हैं आणि ते उद्या मुलासारखे तुमचे जे व्यक्ती हरवलेले आहेत उन्हें वापस आप ला सकता है. आणि त्यांना परत तो उन्हें अपने आप में लाकर त्यांना शुद्धीवरती आणून उन्हें वापस ला सकता है. त्यांना पुन्हा तो परत आणू शकतो. इतना सामर्थ्य है परमेश्वर. आणि इतकं सामर्थ्य आहे आज के देवामध्ये. जो हमारी फैमिली मीटिंग है, आणि आज जे आपली फॅमिली मीटिंग आहे आपका पहला पॉइंट परमेश्वर आपको बताता है जितने जनों के घर टूटे हैं आणि पहिला मुद्दा देव तुम्हाला सांगत आहे की जितक्या लोकांची घरं तुटलेली आहेत वो परमेश्वर इस साल में जुड़ा देगा. आज उसे जोड़ देगा. आणि ते कुटुंब या वर्षामध्ये देव जोडून टाकेल. दूसरा पॉइंट परमेश्वर कहता है आपके घर में कोई भी तो एक होगा जो उड़ाऊ पुत्र के समान है. आणि तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी असा एक व्यक्ती असेल जो उद्या नहीं है तो धन्यवाद. नसेल तर देवाला धन्यवाद. अगर है पण आहे जो खो गया है जो हरवलेला आहे वो जरूर प्रभु आप में मिला देगा. तो नक्की देव तुमच्यामध्ये त्याला ये मिसळून दूसरा पॉइंट है आणि हा दुसरा जो मुद्दा आज के वचन के अनुसार प्रभु आपको बताएगा. आणि आजच्या वचनानुसार देवाने तुम्हाला ये सांगितलं. रजनी मसीचा सुगंध
तुझ्याद्वारे पसरो। काय वाजलं? और तीसरा पॉइंट यहाँ बताया है आणि तिसरा मुद्दा सांगितलेला वो आहे है पुरुष। आणि तो आहे पुरुष यहाँ एक भी लेडीज नहीं है, आणि ते एकही स्त्री नाही आहे का? तीनों पुरुष के बारे में बताया। आणि तिन्ही पुरुषांबद्दल सांगितलं और हम देखते हैं यहाँ एक पुरुष बना हुआ है, आणि आपण इथे पाहतो एक पुरुष बनलेला आहे एक बिल्कुल नहीं है, आणि एक बिलकुल बनलेला नाही एक धार्मिक कहता है लेकिन है नहीं। पण एक स्वतः नीतिवान म्हणतो पण आहे नाही। लेकिन फिर भी इन पुरुषों को प्रभु ने बनाया। पण तरी सुद्धा या पुरुषांना देवाने बनवले। जैसे एक धर्मी है, एक नीतिमान आहे, पिता, वडील, उसके 2 बच्चे, त्याला 2 मुलं आहेत, बड़ा उसके साथ ही है, त्याच्या सोबतच आहे, लेकिन उसे भी वही करना था जो छोटे को करना था। पण त्याला सुद्धा तेच करायचं होतं जे लहान भाऊ करत होते। लेकिन उसमें डैशिंग नहीं था कि आणि पापा के पास जाके बोलो पैसा दो। वडिलांजवळ असं म्हणावं की मला पैसे उसे दे। भी एंजॉयमेंट करना था, मित्रों के साथ पार्टी करना था, आणि त्याला पण आनंद करायचा होता, मित्रांबरोबर पार्टीज लेकिन वो अपने करायची। पिता को कैसे दिखाता था? पण तो आपल्या वडिलांना असं दाखवायचं, हाँ पिताजी, काम पे जाता, अंदर गया, दिल नहीं था। त्याचं हृदय मन नव्हतं। लेकिन वो दिखा क्या रहा था? दाखवत काय मैं होता? आपके कितने अधीन हूँ। आणि किती तुमच्या अधीन आहे। वो उसने अपनी सारी भड़ास, जब वो खोया हुआ भाई मिला तब उसने प्रकट करके दिखाया। आणि त्याच्या मनामध्ये जितका राग होता, ज्यावेळेस त्याचा हरवलेला भाऊ भेटला त्यावेळेस पूर्ण सगळं राग त्याने त्याच्यावरती काढला ना। दिखाया कि इसने क्या क्या किया, ऐसा है ऐसा है, मैंने किया क्या? आणि मी असं केलं का? तो मुझे कभी एक बछड़ा दिया क्या? आणि मी कधी वाचून कि मैं पार्टी बना सकूं मित्रों के साथ? माझ्या मित्रांबरोबर पार्टी मतलब करायची, उसे भी पार्टी करने की थी, म्हणजे त्याला पण पार्टी करायची होती। सही है? और छोटा वाला तो आपको मालूम है वो सब करके आया था। आणि छोटा वाल्याला सगळं काही करूनच आला होता। तो तीसरा पॉइंट परमेश्वर बताता है कि आपके हर एक पुरुष को प्रभु प्रिपेयर कर बनाकर आपस में मेल जोल, क्योंकि मेन पुरुष है, पुरुषों में मेल जोल रहेगा तो सब कुछ कंट्रोल रहेगा। आणि पुरुषांमध्ये जर एकता असेल तर सगळं काही बाप नियंत्रणामध्ये, बेटे में प्रेम रहेगा, आणि वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये प्रेम असेल, भाई भाइयों में प्रेम रहेगा, भावांमध्ये प्रेम ये असेल, प्रभु को बहुत अच्छा लगता है। आणि हे देवाला जास्त आवडतं। इसलिए आज के इस फैमिली मीटिंग में आणि आजच्या या फॅमिली मीटिंग मध्ये आप पुरुषों को प्रभु क्या करेगा? एक सुंदर सा जोड़ा, एक सुंदर बनाकर यूनिटी में रखेगा, आणि देव तुम्हाला सुंदर रीतीने बनवून तुम्हाला एकतेमध्ये ठेवेल आपको यूनाइट करेगा आणि तुम्हाला और आपके ठेवेल अंदर की जो कमियां हैं वो निकालेगा। आणि तुमच्यामध्ये जी कमतरता आहे ती दूर करेल। जो पुरुष में कमतरता प्रभु को नहीं चाहिए, अभी घर का मेन तो कौन है? पुरुष है। आणि घराचा मुख्य पुरुष आहे, और जो पुरुष परमेश्वर का भय नहीं मानता, परमेश्वर उसे भय मानने को देगा। आणि जो पुरुष देवाचा भय बाळगत नाही, देव या वर्षापासून त्याला भय बाळगायला जो शिकवेल। परमेश्वर से दूर है उसे परमेश्वर के पास जो लाएगा। देवापासून दूर आहे देव त्याच्या जवळ त्याला घेऊन उसके येईल। अंदर की सारी जो गंदगी है वो उसे निकाल देगा। त्याच्या आतमध्ये जेवढी घाण आहे ती सगळी घाण देव और काढून उसे टाकेल। परमेश्वर के लिए सामने, परमेश्वर के सामने खड़ा करेगा। परमेश्वर आज इस फैमिली मीटिंग में जो प्रभु के स्वरूप में रचे गए हो आप भाई लोग, आप प्रभु के पास एकदम निकट प्रभु आपको लेकर आएगा और फैमिली में बांधते रहेगा। आणि तुम्ही सर्व पुरुष देवाच्या स्वरूपामध्ये रचले गेलेले आहात, म्हणून देव स्वतःच्या जवळ तुम्हाला घेऊन येईल आणि तुमच्या कुटुंबाशी तुम्हाला बांधून ठेवेल। पहले पुरुष बनाया गया, बाद में स्त्री। पुरुष बनवण्यात आला, नंतर स्त्री। इसलिए पहला प्रभु आपको बनाएगा, म्हणून पहिले देव तुम्हाला बनवेल उसके घर के पहले आप हो। आणि त्याच्या घरातले पहिले तुम्ही आहात। और इसीलिए वो अपने फैमिली में वो आपको तैयार करेगा, मसीह का स्वरूप देगा। आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये तो तुम्हाला तयार करेल आणि स्वतःचं स्वरूप तुम्हाला देईल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इसलिए सारी बहनें, अगर आपके घर के पुरुष अभी भी बने नहीं हैं, लेकिन याद रखो आज के इस मीटिंग से आपके पुरुष बनेंगे। आणि सर्व स्त्रियांना जर तुमच्या घरातले पुरुष अजूनही बनलेले नसतील, पण आजच्या मीटिंगच्या द्वारे देव तुमच्या सर्व पुरुषांना आपके पुरुष को प्रभु तैयार करेगा, तुमच्या पुरुषांना देव तयार करेल अपने घराने में जोड़ देगा। आणि तुमच्या घराण्यामध्ये जो अभी तक नहीं है वो आ जाएगा, आणि जे अजूनपर्यंत नाही येते येते। और अगर आपके साथ नहीं रहता है वो आपके साथ रहने आणि लगेगा। जर तुमच्यासोबत नाही राहते की तुमच्यासोबत राहू लागेल। ऐसा प्रभु जरूर करेगा आणि असं देव नक्की इस करेल। मीटिंग से। आणि या मीटिंगच्या द्वारे हालेलुया, 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 हालेलुया। करेंगे प्रेयर तो करूया प्रार्थना फैमिली के लिए। कुटुंबासाठी। तैयार हो अपने फैमिली के लिए, स्वतःच्या कुटुंबासाठी। तो आप खड़े हो जाएंगे तर या आपण और करूया। अपने फैमिली के साथ हम खड़े रहेंगे, आणि आपल्या कुटुंबासोबत आपण उभं अपने राहूया। फैमिली के साथ हाथ पकड़ेंगे। आणि आपल्या कुटुंबाचा हात आपण पकडूया। ऐसा रीति से हाथ पकड़ने का, आमने सामने ऐसा सर्कल करो,
असे असे पकडा हात, असं पूर्ण. हां, सगळ्यांनी मिळून हात पकडा. ठीक है. अभी सबसे पहले हम सब धर्मी फैमिली है, हम धर्मी फैमिली का पहला प्रेयर करेंगे. हाँ, हम आंखों को बंद करेंगे और जो मेरे पीछे सब लोग कहना है. पहले पिता यीशु के नाम से मैं आपके सामने आते हैं. आपने हमें धर्मी फैमिली घोषित किया है. क्या ये बड़ा सौभाग्य है कि आपने हमें धर्मी कहा और आप हमारे नाम में हो. धन्यवाद देते हैं. हमारे घर में जो उथल पुथल है, गड़बड़ी है प्रभु, कलह है, फूट है, विधर्म है, इसे आप निकाल दो और हमारे बीच में यूनिटी, प्रेम, एकता, विश्वसनीयता बनी रहने के लिए सहायता करो. पवित्र पिता, आप हमारी ढाल हो, हमें जोड़े रखना. कभी भी हम एक दूसरे से कभी अलग होने नहीं देंगे. हमारे अंदर तेरा प्यार बना रहने के लिए सहायता करना. हमारा कुटुंब तूने जोड़ा है, उसे कोई भी अलग नहीं कर सकता. तेरा प्रेम इससे बांध देते हैं. आपस में हम एक दूसरे को मसीह के प्रेम से एक दूसरे को बांध देते हैं, ताकि हम कभी भी एक दूसरे से अलग न हो. पिता, धन्यवाद देते हैं और आज विनती करते हैं हमारे घर में जो व्यक्ति उड़ाऊ पुत्र के समान है, जो खो गया है, उसे वापस अपने आप में ला सकते हो और हमारे इस फैमिली में तू जोड़ सकता है. उन्हें वापस लेकर हमारा कुटुंब तू पूरा कर सकता है. धन्यवाद देते हैं. विश्वास करते हैं आपने हमारा पूरा फैमिली बनाया है. जो खो गया है वो जरूर मिल जाएगा. जो मर गया है वो जी उठा है, वो मिल गया है. मैं विश्वास करता हूँ. और पिता, हम मेरे घर के पुरुष होने के नाते, हाँ सिर्फ पुरुष लोग कहेंगे, मैं पुरुष होने के नाते धर्मी होने के लिए सहायता करना, मुझे बनाना. मैं कभी भी आपसे दूर हो जाऊं, मेरे फैमिली से दूर हो जाऊं, ऐसी कभी भी परिस्थिति कभी मत होने देना. मैं आपसे, मेरे फैमिली से जुड़ा रहूं, बना रहूं. पवित्र, धर्मी, संत जो तूने मुझे उपमा दिया है, मैं याजक की नहीं, राजा की नहीं, बना रहूं. आपका कृपालु हाथ मुझ पर बना रहे और मेरा दाहिना हाथ मेरे फैमिली पर बना रहे.